करुणा मुंडे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहे. तर नुकतीच त्यांची पत्रकार परिषद पार पडलेली आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये ते उमेदवार सुद्धा उतरवणार आहेत. राज्याच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची घटना आहे. 5 ते 8 जिल्ह्यांमध्ये त्यांचे उमेदवार निवडणूक लढवतील असं त्यांनी नुकतंच भाकीत केलेलं आहे. थेट जाणून घ्या निवडणुकीत उडी घेत आहेत, काय आहे रणनीती पुढची? रणनीती विकासाचा मुद्दा आणि जे भ्रष्टाचार सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. आता आपण बघितलेला 1800 कोटीची जमीन जे आहे 500 कोटीमध्ये 500 रुपयामध्ये खरेदी केलेली आहे. हे जे सगळं भ्रष्टाचारचा मुद्दा आहे ते आमचा एजेंडा असणार. अचानक निवडणूक लढवत आहेत, पक्षाला रजिस्ट्रेशन होऊन तुमचं 1.5 वर्ष झालेलं आहे. पाहावं तसं काम करायला तुम्हाला वेळ भेटलेला नाहीये, पण तुम्ही निवडणूक लढवताय असं तुम्ही जाहीर केलंय. काय आहे ध्येय धोरण? जैसे आज पक्ष आहे तो आपल्याला निवडणूक लढणं हे गरजेचं आहे. जिंको किंवा हारो, पण लढणं, लोकांना तोंड देणं, हे जे प्रस्थापित लोक जातीपातीमुळे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाचा मुद्दा थांबलेला. महिलांना न्याय भेटत नाही, शेतकरी लोकांना न्याय भेटत नाही. एक बिझनेसमॅन, व्यापारी, पत्रकार, पोलीस ऑफिसर सगळे जे आहे ते कुठे ना कुठे थकलेले आहे आणि त्रास झालेला आहे सगळ्यांना. हे प्रस्थापित राजकारणी लोकांच्या, त्याच्यासाठी त्यांना तोंड देण्यासाठी जरी माझा पक्ष नवीन असेल, माझी तयारी नसेल, तरी पण मी तोंड देण्यासाठी हे लोकांना मी सज्ज आहे, माझा पक्ष सज्ज आहे. आणि लोकांना मी आवाहन करते की जसे मी एक महिला असताना मी पक्ष काढू शकते, लढण्याचा मी प्रयत्न करू शकते, तर तुम्ही लोक कशाला नाही करू शकते? एकदा थोडीशी लालच सोडून तुम्ही स्वतःसाठी लढा, माझ्यासाठी नाही, स्वतःसाठी लढा. स्वतःला नगरसेवक करा, जिल्हा परिषद सदस्य करा, आमदार करा, नाही तो तेच नेता तेच मुद्दे. एक घरामध्येही पूर्ण हेच चालू आहे. एक घरामध्ये नवरा राष्ट्रवादीमध्ये आहे, तो बायको बीजेपी मध्ये, बहीण बीजेपी मध्ये आहे, तो भाऊ राष्ट्रवादीमध्ये, आणि एक आमदार आहे, भाऊ आमदार, बहीण खासदार, फिर जे चाचाचा लड़का जे आहे तो जिल्हा परिषद सदस्य. हाँ, पूरा घर में ही पूरी जो है. तुम्ही आता जे कार्यकर्ते लोक आहे, जे गेले 3 पिढ्या ज्यांची कार्यकर्त्यामध्ये गेलेली, आता तुम्ही स्वतःसाठी लढा ना, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा ना काहीतरी. काही विरोधक म्हणतायत की हा करुणा मुंडे यांचा पुन्हा राजकीय स्टंट आहे, यांच्या मागे जनाधार नाही आहे, लोक दिसत नाहीत, अशा लोकांना काय उत्तर राहील? असू द्या ना. मी ज्या वेळेस घरामध्ये बाहेर पडली होती गेले 3 वर्ष अगोदर, तो मी एकटी होती, एकटी. पण आज माझ्याकडे कमी ते कमी 600 जे ऑन पेपर माझे कार्यकर्ते आहे, ऑन पेपर ज्यांना नियुक्तीपत्र दिलेलं आहे. 600 खूप मोठी गोष्ट आहे. 1.5 वर्षामध्ये 600 कार्यकर्ते गोळे करणं खूप मोठी गोष्ट आहे. मी खोटाडा नाही बोलते की मेरे पास 10,000 आहे, 20,000 आहे, नाही. फक्त 600 आहे आमचे जे लिगल एक नियुक्तीपत्र ज्यांना दिलेलं आहे. पण आज 600 आहे 1.5 वर्षामध्ये. 5 वर्षामध्ये आमचे 60,000 होतील. काय गोष्टी नाहीये. ते मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न म्हणजे जरांगे पाटलांना झेडगन सिक्युरिटीची मागणी होत आहे, त्यांच्या जीवाला थ्रेटन निर्माण झालेला धोका. कसं बघताय तुम्ही, त्यांना झेडगन सिक्युरिटी द्यावी का? जरांगे भाऊला 100% Z+ सिक्युरिटी द्यायच्या. याच्या पुढे वरती झेड, डबल झेड, ट्रिपल झेड कोणती असते तर ते पण द्या. क्योंकि असे चांगले सामाजिक समाजकारणी लोकांना जिवंत ठेवणं गरजेचं आहे. आणि माझ्यासाठी असे खूप लोक आहे, जसे ज्ञानेश्वरी ताईला पण न्याय दिला त्यांनी. आज सरकार पण त्यांच्याकडून भीत आहे, तो असे लोकांना जिवंत राहणं गरजेचं आहे. आपल्यासोबत होत्या करुणा मुंडे. मी अनवर अलमनूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर. थँक्यू.